माझे नाव तथागत ज्ञानोबा अवचार आहे। मी सेलू येथील रहिवासी आहे। तालुका सेलू, जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे। मी बनावट मृत्यू प्रमाणपत्राबाबत मान्य गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला आहे। मी हा अर्ज 2023 पासून देत आहे, तरी माझ्या अर्जाबद्दल कुठलीही कारवाई होत नाही। माझा अर्ज की ग्रामपंचायत गोमेवाकडी येथील तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप जारवाल आणि याचा कार्यकाल 2016 व ग्रामसेविका वनिता बंडगड हिचा कार्यकाल 2023 यांनी चतुरा ज्ञानोबा अवचार व शांता ज्ञानोबा अवचार यांची बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून लाभार्थीला दिली आहे व त्या लाभार्थ्याने याचा फायदा मान्य न्यायालयामध्ये केला आहे। याची कुठलीही नोंद नसता यांनी परस्पर नोंद केली आहे। तसेच मला हा पुरावा ग्रामपंचायत शिराळा यांनी दिला आहे। हा माहितीच्या अधिकाऱ्याकडे उत्तर दिलं आहे। याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ग्रामपंचायत गोमेवाकडी ही शिराळा व गोमेवाकडी ही संयुक्त ग्रामपंचायत होती व येथे चतुरा ज्ञानोबा अवचार व शांता ज्ञानोबा अवचार यांच्या मृत्यूची नोंद नाही। त्यांचा कार्यकाल बी दिला आहे 1979 ते 92 दरम्यान। चतुराचा मृत्यू 1980 ला दाखवला आहे व शांताचा मृत्यू 1990 ला दाखवला आहे। जर शिराळा ग्रामपंचायत संयुक्त असताना जर यांच्याकडे नोंद नाही तर या ग्रामपंचायतकडे नोंद कुठून आली, हा माझा प्रश्न आहे। आणि त्यांनी मला मी RTI जो माहितीचा अधिकार खाली त्यांना विचारलं, त्यांनी मला असं स्पष्ट उत्तर दिलं आहे की 100च्या बॉन्डवर आम्ही नोंदणी घेतली आहे। त्या व्यक्तीची कुठलंही ओळखपत्र नसताना त्याची नोंद झाली कशी, हा माझा प्रश्न आहे। तसेच स्वतः ग्रामसेविका वनिता बंडगड यांनी 24/3/2022 रोजी मला प्रमाणपत्र दिले आहे की चतुरा ज्ञानोबा अवचार व शांता ज्ञानोबा अवचार यांची मृत्यूची नोंद ग्रामपंचायत गोमेवाकडी येथे नाही। तरी पण त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र कसे दिले, हा माझा प्रश्न आहे। प्रमाणपत्रे 2 प्रकारे त्यांनी दिले आहेत। ते सुरुवातीला 2016 मध्ये प्रदीप जारवाल ग्रामसेवक यांनी हे प्रमाणपत्र दिले आहे। त्याच्यानंतर याला ऑनलाईन केलं आहे ती ग्रामसेविका वनिता बंडगड यांनी। वनिता शामराव बंडगड हा ग्रामसेविका आहे, 2023च्या ते हे प्रमाणपत्र आहे। हे प्रमाणपत्र चतुरा ज्ञानोबा अवचार यांचं आहे आणि याची नोंदणी ही 16/10/2016 रोजी केली आहे। आणि या दिवशी रविवार आहे, मग सुट्टीच्या दिवशी यांनी नोंदणी केली कशी, हा माझा प्रश्न आहे। आणि दुसरे हे शांता ज्ञानोबा अवचार हिचा मृत्यू 1990 रोजी झाला आहे आणि 1990 मध्ये ग्रामपंचायत नसताना यांच्याकडे नोंदणी कशी आली। आणि माझ्या सर्व पुरावे असताना ज्या ग्रामसेवक मी आरोप केला प्रदीप जारवाल वनिता बंडगड, प्रदीप जारवाल हा ग्रामसेवक आज अद्यापही कारवाईला उपस्थित नाही, तरीही हे प्रकरण BDO साहेब निकाली काढत आहेत। आणि माझी आई ही मनोरुग्ण आहे, तिचा हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे, तिला गोळ्या चालू आहेत, तरी हिचा काही रोल नसताना हिची नोटीस मला आज रोजी दिली आहे की हिला आपण आमच्या कार्यालयामध्ये म्हणजे BDO साहेबाच्या ऑफिसमध्ये याच्यासाठी कारवाईसाठी उपस्थित ठेवण्याची उपस्थित करा अशी त्यांनी मागणी केली आहे। तरी मला विनंती करतो की यांना अशा मनोरुग्ण पेशंटला यांना कुठलाही अधिकार नाही उपस्थित करण्याचा। त्यांनी हे निकाल यांच्या बाजूनं त्यांच्या कर्मचाऱ्याच्या बाजून लागण्यासाठी मला परेशान करत आहे। आणि मी ही गोष्ट मागे घ्यायसाठी यामुळे याच्या अगोदर एक बनावट केस केली आहे। मी कुठलंही आतापर्यंत माझं क्रिमिनल रेकॉर्ड नाही, तरी मला यामध्ये परेशान केले जाते। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे की मला सहकार्य करा व मला न्याय द्यावा ही मला नम्र विनंती आहे। धन्यवाद।